तुला कसा मिळाला चान्स? माझं नशीब चांगलं होतं पहिल्या बोलून. आणि मला मेन थँक्स बोलायचं आहे, केतन सर म्हणून आहेत, केतन सर आणि प्रथमेश सर, यांना खूप सारं थँक्यू. कारण जर त्यांनी मला आता कास्ट नसतं केलं, या शोमध्ये घेतलं नसतं, तर आता मी एका सलॉनमध्ये कुठल्या तरी काम करत असतो, 9 to 5 जॉब करत असतो, जसं मी आधी करत होतो. 2 तास ट्रेनचे धक्के खा, हे सगळं लाईफस्टाईल सुरू होतं. तर त्यांनी चान्स दिला म्हणून मी इकडे पोचलो आहे. आता तुमच्यासमोर पण बसलो आहे मी त्यांच्यामुळेच. पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी होती जेव्हा मला ऑफर आलं होतं. खूप सारे त्यांच्या टीममधून मला व्हिडिओ कॉल नाही सॉरी मेसेज वगैरे करत होते. तर मी इंस्टाग्रामवरती बरेचसे मला गे लोकांचे मेसेज येतात. हां, असे येत राहतात पोरांचे, भरपूर. पोरीपेक्षा जास्त पोरांचे जे गे लोक आहेत त्या कम्युनिटीमधले, बरं, त्यांचे मेसेजेस एवढे भरलेले आहेत माझ्या फोनमध्ये. तो मी एका टाइम नंतर काय, माझी रील तेव्हा व्हायरल गेली होती, कुठली तरी एक बॉडीची रील होती आणि खूप व्हायरल गेली होती. त्याच्यानंतर सगळे त्याच कम्युनिटीमधले जे मेसेज मला येत होते. काय यायचे मेसेजेस तुला? हाय हॅलो, खूप म्हणजे असं वियर्ड, मी बोलू पण शकत नाही इकडे, असे मेसेज यायचे. लव्ह यू, लग्न करशील का माझ्याशी, मुलगा लग्न करशील का माझ्याशी. आणि असं नाही की कोण आलतू फालतू, ज्यांचं ब्ल्यूटिक आहे, प्रॉपर ब्ल्यूटिकवाले असं बोलायचे. म्हणजे मी तर मग नंतर DMs बघणंच बंद केलं, मी आता बघणारच नाही. त्याच्यानंतर ते खूप स्किप झालं. ते मला मेसेज करत होते 15-20 दिवसापासून, पण ते कनेक्टच होत नव्हतं कारण मी DM बघत होत नव्हतो. तुला मिळालंच नाही. हां, तर माझा एक फ्रेंड होता, त्यांना कॉन्टॅक्ट केला की ओंकारला सांगा आमच्याशी बोलायला किंवा मेसेज सीन करायला. सो तसं आम्ही केलं. रात्री 2 वाजता आमचं डिस्कशन झालं बिग बॉसवरती, असं असं आहे. मग भेटलो मी टीमला, केतन सर आणि प्रथमेश सरांना भेटलो. तो त्यांनी दिला की तू करू शकतो. पण तुला असं काही ॲग्रीमेंट, कंडिशन्स अशा काही होत्या का, किंवा तुझ्या काय कंडिशन्स होत्या का? माझ्या तर कंडिशन्स नव्हत्या. जो मला हा चान्स भेटतोय तोच माझ्यासाठी खूप होता. सो मी कंडिशन बघितलं पण नाही, ॲग्रीमेंट पण नाही बघितलं. मी बोललो मला बिग बॉस करायचं आहे कुठल्या पण हालतमध्ये. कारण हा चान्स खूप कमी लोकांना भेटतो, नाही भेटत. आता मी भेटतो ना बऱ्याचशा, आता माझ्या खूप ओळखी झाल्यात त्याच्या या फील्डमध्ये. सगळ्यांशी भेटते, बोलतं आम्हाला बिग बॉस अजून भेटलं नाही, आम्ही कधीपासून मागे लागलो आहे. जे आतमध्ये कंटेस्टंट पण आहेत ना 1-2, त्यांनी पण आधी ट्राय करून झालं आहे बिग बॉस की आम्हाला घ्या. नंतर त्या 2-3 वर्षानंतर त्यांना हा चान्स भेटला आहे. सो मी खूप स्वतःला लकी मानतो जी बिग बॉसमध्ये मी गेलो. तुला काय वाटतं बिग बॉसमध्ये जाण्यासाठीचे काय क्रायटेरिया असतात असे? कारण माझ्यासाठी तू असा एकदम असा साधा सरळ मुलगा आहेस ना? राईट. मग कसं काय तुला घेतलं? म्हणजे काय त्यांचे काय क्रायटेरिया असतात? त्यांना म्हणजे माझा समज असा आहे बाहेर राहून की जनरली भांडकुदळ लोक जातात किंवा काहीतरी असं सीन करणारे. की जसं की भांडकुदळ म्हणजे की एकाच घरात 16 लोक भांडू नाही शकत एकाच टायमाला. तो ते प्रत्येक कॅरेक्टर असतं वेगळं, की एक असं असणार किंवा एक भांडणारा असणार, एक साधा असणार, एक या फील्डमधला, एक त्या फील्डमधला, असे ते मिळून घेतात. असं नाही की सगळेच जर प्लेयर घेतले, सगळेच जर भांडणारे घेतले किंवा सगळे स्पोर्ट्स पर्सन घेतले, सगळे शांत घेतले तर शो पण चालणार नाही. आणि एकदम सगळे स्पोर्ट्समॅन घेतले किंवा रेसलर घेतले, बॉक्सर घेतले तर फायटिंग करून एकामेकांना मारून बाहेर येतील, असं आहे. तो सगळ्या कॅरेक्टरमधून एक आहे. मी जिम करतो, विशाल फिटनेसमध्ये आहे, ॲक्टर आहे, सगळ्यांचं असं एक कॅरेक्टर, सिंगर आहेत, म्युझिशियन आहेत, सगळे असं ते मिळून एक कॉम्बिनेशन आहे. प्रभू आहे, एक वेगळाच कॅरेक्टर आहे, फनी आणि एकदम असा शॉर्ट अँड असा वेगळाच त्याचा फनी कॅरेक्टर आहे. तो सगळे असे मिळून घेतात, ते एक लोकांना प्रॉपर एंटरटेनमेंट मिळावं. हां, पण म्हणजे मला अजूनही परत असं वाटतं की एंटरटेनमेंटसाठी ते आहे आणि ते असे वेगवेगळे कॅरेक्टर्स हे करतात. पण तुम्हाला असं एक नॅरेटिव्ह दिलेलं असतं का रे, की आज हा सीन करायचा? मी असं ऐकते की लिहून दिलेलं असतं, हे तुझं कॅरेक्टर, हे तुझं कॅरेक्टर, आज तुम्ही हे प्ले करायचं आणि आज तुम्ही भांडायचं आहे. मला असं वाटतं की जर असं असतं ना तर मी आतमध्ये असतो. कारण हे असं काहीच नाही. म्हणजे तुम्हाला 16 माणसांपेक्षा दुसरा माणूस दिसणारच नाही. जे घरात जे 16 पण कंटेस्टंट, तुम्हाला काहीतरी ब्रीफ येत असेल ना, आज या विषयावरनं तुम्हाला भांडायचं आहे. काहीच असं आलं पाहिजे होतं. मी तर बोलतो जर अजून चांगलं झालं असतं. पण हा रिअलिटी शो आहे, याच्यामध्ये बिग बॉसमध्ये असं काहीच होत नाही. मला तू पहिला असा भेटलास की जो म्हणतोय रिअलिटी शो रिअल आहे. हा बिग बॉस तर खूप रिअल आहे. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला आता की एक माणूस नाही बघितला, काहीच नाही. जो डॉक्टर पण यायचे ते पण बाहेर, फक्त जो पेशंट आहे तो जायचा, त्यांना डॉक्टरकडे पण एक माईक असायचा की डॉक्टरने काय टिप दिली. डॉक्टरांना आम्ही दिसायचे ना आम्हाला लांबून, किती वाजले सांगा ना, असं करायचं. तुला सांगायचीच नाही? काहीच नाही. डॉक्टर तोंड पण नाही उघडायचे, म्हणजे काहीच सांगायचं नाही. कोणाचा असा नर्वस ब्रेकडाऊन वगैरे झाला तिकडे? माझा स्वतःचा पण झाला होता. मी स्वतः वॉशरूम मध्ये बसलेलो आणि खूप लेट झालं होतं, सगळे झोपले पण होते आणि मी रडत माईक कॅमेऱ्याकडे गेलो, मला काहीतरी सांगा, मला कळत नाही काय. कारण खूप भांडणं होतं, कारण खूप प्रेशर होतं घरामध्ये. हा भांडण करतोय, तो भांडण करतोय. तिकडून भाऊ येऊन जेव्हा विकेंडचा वार यायचा, त्या भाऊ बोलायचे ओंकार तुम्ही दिसत नाही आहात. सो त्याचा पण एक प्रेशर आहे की घरामध्ये मी दिसत नाहीये. कुठे होतास तू?
घरामध्येच. मग दिसत का हा नव्हतास? तेच तर. मला असं आलेलं की भाऊला बोललो की भाऊ 6 फुटाचा माणूस आहे, दिसत नाही घरामध्ये असं. पण मी बाहेर बघितलं, खूप कमी दिसलो मी. त्याचं रिझन आहे की खूप भांडलं पाहिजे होतं, तर मग फुटेजमध्ये आलो असतो. नाही पण असे कॅमेरे तर तुम्हाला माहिती असतात कुठे आहेत ना, लोक हां. कॅमेऱ्याच्या समोर जाऊन बोलतात. 24/7 लाईव्ह नव्हतं ना, 1.5 तासाचं होतं. तो दिवसात तुम्ही किती ड्रामे करतात किंवा काहीतरी वेगळं दाखवताय, तरच तुम्ही त्या 1.5 तासामध्ये फिट होणार, नाही तर नाही. टॅलेंट असतं का महत्वाचं त्यासाठी? म्हणजे तुमच्यात जे खरं टॅलेंट असेल ते येतं का बाहेर? येस, जसं की प्राजक्ता, तिचं सिंगिंग टॅलेंट आहे, तिचं ते सिंगिंगचा पार्ट येतो बाहेर. जसं की काय आम्ही फिटनेस करायचो, त्याचा थोडा पार्ट आला बाहेर. सो आम्ही असं काही ना काहीतरी करायचो, डान्स करायचो, तो डान्सचा पण आलाय बाहेर असं आहे. पण मोस्टली भांडण जास्त येतं आणि लोकांना भांडण जास्त बघायला आवडतं. आता समजा रोडवरती पण आपण काय भांडणं झाले असते तर लोक कसे बघतात. बघतात, अरे काय चाललंय इकडे, काय होतंय. सो तसंच आहे बिग बॉस, की भांडणं झाले की लगेच लोक बघतात आणि TRP त्याच्यानेच जास्त हाय होतो. पण आता ते तिथे जे लोकांना दिसतं, म्हणजे तू म्हणतोस मी दिसलोच नाही जास्त, हां. ते नॅरेटिव्ह, तर तिकडचा बिग बॉस मधला ओंकार आणि खरा ओंकार याच्यात काय फरक आहे? फरक काहीच नाहीये, फक्त आहे की जास्त पेशन्स ठेवला मी. म्हणजे आणि बाहेर तू नाही ठेवत? नाही ठेवत. तो तिकडे पण पेशन्स नव्हता ठेवला पाहिजे. काय झालं, थोडं ॲडजस्ट नव्हतं केलं पाहिजे होतं. म्हणजे मी काय केलं की सगळेच भांडतात, आपण थोडे शांती ठेवूया. पण नाही, आपण पण भांडलंच पाहिजे होतं. असं झालं तिकडे. मग तुला कोणी शिकवलं नाही ते की भांडायचं मी? पण तू TRP साठी गेला होतास तिकडे? नाही, TRPसाठी असं नाही. स्वतःला रिप्रेझेंट करायला गेलेलो, कसा ओंकार आहे किंवा एक नवीन चान्स असं स्क्रीनवरती पहिल्यांदा. कारण कॅमेऱ्यासमोर मला एवढी सवय नाही आहे आणि घरामध्ये एवढे कॅमेरे. सो कसं बिहेव करायचं, थोडंसं मी दाबून राहिलो हलकंसं. सो अजून एकदम खुलून राहिलो पाहिजे होतं घरामध्ये. पण मला एक सांग की तू सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेस, फिटनेस मधला इन्फ्लुएन्सर आहे, मग तुला तर सवय आहे ना की कॅमेरासमोर स्वतःला कसं प्रोजेक्ट करायचं? 24/7 कॅमेरे आणि कुठूनही कॅमेरे येतात ना. असं नाही की एक कॅमेरा आहे, तिकडे जाऊन काहीतरी बोला, हां. काही करू, कपडे बदलतोय तरी पण कॅमेरा बघतोय, काय शिवी दिली कोणाला रागामध्ये तरी पण कॅमेरा बघतोय, आणि ते माईक बरोबर कॅच लावलाय, करतं. बरोबर ते कॅच होतं. त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून बोलावं लागायचं. आणि तू असं. सांभाळून बोलला म्हणून बाहेर. थोडं एकदम तडकाफडकी बोललो असतो ना तर आता असतो. आणि तुला काय, म्हणजे तुझं आवडतं कोण होतं आणि काय वाटतं तुला बिग बॉसच्या आतमध्ये काय? आवडतं म्हणजे जे माझे आवडते होते ना, मी सांगू खरंच, सगळे ते बाहेर आले. ज्यांना ज्यांना मी आठवण काढली. आयुष चांगला मित्र होता माझा, आयुष पण बाहेर आला. करण बरोबर चांगली बॉन्डिंग होती. सचिनजी पण खूप चांगले ह्युमन बिंग आहेत. त्यांचं पण असं खूप चांगलं घरामध्ये होतं, ते पण बाहेर आले. आता जे घरामध्ये आहेत चांगले खेळणारे, खेळणारे? हां. आता सगळे खेळाडू राहिलेत आतमध्ये. म्हणजे ते काय, खेळतात. कुठला खेळ आहे आम्हाला जरा सांग समजावून. आता खेळाडू आतमध्ये आहे तन्वी. खेळणं म्हणजे काय असतं बिग बॉसच्या घरामध्ये हे मला पण माहीत नव्हतं. मी बाहेर येऊन मला कळालं. खेळणं म्हणजे काय असतं, मुद्द्यामध्ये बोलणं, स्वतःचा मुद्दा काहीतरी उकळून काढणं, काहीतरी प्रॉब्लेम घरासमोर आणणं, की आज घरामध्ये हे प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम मी सांगितला आहे. हां. सो मला ते फुटेज भेटणार. सो असं असायचं घरामध्ये. ते हे नाही की तुम्ही गेममध्ये किती जिंकला. आता सगळे टास्क जे होत होते त्यात 99% टास्क मी जिंकलोय. हो का? हां, सगळे टास्क मी जिंकलो. असं कुठला टास्क नाही त्यात मी जिंकलो नाहीये. तू सिन्सिअरली खेळलास? सिन्सिअरली एकदम मन लावून. पण टास्कचा गेमच नाही आहे, बेसिकली मुद्द्याचा गेम आहे. आता जर मी टास्क पण नाही खेळत ना तरी पण चालेल, त्यांना काय इश्यू नाही आहे. पण तू घरामध्ये बोललं पाहिजे, कुठला मुद्दा समोर आणला पाहिजे. आज समजा जेवण बनत नाहीये तर का नाही बनत आहे, तो मुद्दा मी आणला पाहिजे. एक सिंगल हँड असा ओंकार आलाय आणि सगळ्यांना ओढून सांगतोय की आज जेवण का नाही बनलंय, आज जेवण बनवा, कोण बनवतंय आज जेवण. सो जेव्हा तुम्ही हे असे मुद्दे आणतात ना समोर, तेव्हा तुम्ही घरामध्ये दिसतात आणि तेव्हा घरच्यांना वाटतं की तुम्ही गेम खेळताय. पण मग असं तुला वाटतं का बाहेर आल्यावर की अरे हा मुद्दा मी मांडायला होता, ह्याच्यावर मी भांडण करायला होतं, असे होतं का काही गोष्टी? बाहेर आले की आपल्याला 1000 गोष्टी आठवतात. फॉर एक्झाम्पल? जेव्हा सगळे घरचे मला बोलायचे की तू काही लोकांसाठी वेगळं जेवण बनवतो, तर ते नको करू तू, त्याचा त्रास होतोय, तर तू बोल की तुला त्रास होतोय त्या गोष्टीचा आणि तू बोलत नाही, तू करून देतोय त्यांना. पण माझ्या आतमध्ये असं आलं की जेवणसाठी नको ना. आता सोनाली होती, तिला मिठाचं फक्त लागायचं आणि आम्ही खूप तिखट खायचो. तर असं होतं की तिच्यासाठी मी वेगळं तिला बनवून द्यायचो. अरे वा. अनुश्री नाश्ता नाही करायची तर तिला मी फ्रुट्स कापून द्यायचो. सो हे सगळ्या गोष्टी मी केल्या आहेत आतमध्ये आणि या गोष्टी नव्हत्या केल्या पाहिजे. त्याच्याबद्दल भांडणं केली पाहिजे होती की मी तुम्हाला देणार नाही, जे आहे तेच तुम्ही खाल्लं पाहिजे आणि मी दुसरं काय देणार नाही तुम्हाला बनवून. सो तो मुद्दा क्रिएट होतो असा. म्हणजे तू बिग बॉस साठी अनफिट होतास थोडक्यात, थोडंफार. है ना? चांगला मुलगा म्हणून असं हां, आहेस. चांगला मुलगा तर आहेच. म्हणजे जसं राग येतो तेव्हा तर आपला रागीटपणा बाहेर निघतो. जसं की विशालसोबत आमचं वाजलं होतं खूप मोठं, धक्काबुक्की झाली होती, मारामारीपर्यंत, शिव्यागाळ भरपूर झाल्या. पण जेव्हा राग येतो तेव्हा राग येतो. जेव्हा सगळ्यांसाठी काय करायचं आहे किंवा खाण्यापिण्याची गोष्ट खूप सेन्सिटिव्ह असते आणि मी स्वतःला मला खूप खायला लागतं आणि जेव्हा मी खात नाही तेव्हा मी खूप डिस्टर्ब होतो. तर मी ते लोकांसाठी पण तसाच विचार करतो माझ्या हिशोबाने की यांनी खाल्लं नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतील, म्हणून आपण देऊन टाकू बाबा,
असं होतं. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काहीचं जे क्लिप्स चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका.